Hello student. Topic number 9, final account of proprietary concern. Practice problem number 13. From the following trial balance of Pushkaraj, you are required to prepare trading account and profit and loss account for their end date 31st March 2019 and balance sheet as on that date. Trial balance as on 31st March 2019. Drawing less from capital, motor car, assets, cash in hand, assets, bills receivable, asset, wages, assets, discount, profit and loss debit, rent, profit and loss debit, advertisement, profit and loss debit, bad debt, profit and loss debit, traveling expenses, profit and loss debit, purchase, trading debit, machinery, assets, office expenses, profit and loss debit, sales, returns, less from sales, opening stock, trading debit, sundry debtors, assets, carriage outward, profit and loss debit, cash at bank, assets, capital, liability, sundry creditors, liability, dividend, credit balance म्हणजेच profit and loss credit, commission, profit and loss credit, 8% loan taken on 1st July 2018, liability, 8% हा इंटरेस्टचा रेट आहे. लोन टेकओव्हर केला आहे 1st जुलै 2018 टू 31st मार्च 2019चं आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायला लागेल. परचेस रिटर्न लेस फ्रॉम परचेस, सेल्स, ट्रेडिंग क्रेडिट. ॲडजस्टमेंट स्टॉक ऑन 31st March 2019 was valued at 28,000. Closing stock, trading account credit and assets side. Create provision for doubtful debt on sundry debtors at 5%. Debtors for 5%. RDD calculate करायला लागेल. Less from debtors and add in bad debt. Depreciate motor car by 5% and machinery by 7%. Less from respective assets and second profit and loss debit side. Outstanding expenses rent and wages. Add in respective expenses and second liabilities. Charge interest on capital at 3%. Interest on capital, add in capital and second profit and loss debit. Goods of 4,000 withdrawal for proprietor for personal use. Personal use means drawing. Trading account credit and add in drawing means less from capital. Okay, ॲडजस्टमेंट ज्याच्यावर आहे त्याला इफेक्ट करूया, मार्किंग करूया. डेप्टर्सवर देन दिसण्यासारखी मोठी करते. मोटर कार अँड मशिनरी, मोटर कार अँड मशिनरी हियर. Rent, wages, interest on capital, return for personal use means drawing. पोस्टिंग करूया. ड्रॉइंग कॅपिटल लिहायला लागेल अगोदर. कॅपिटल लेस ड्रॉइंग. इनरला घेते अमाऊंट 2,000 कारण ॲडजस्टमेंट आहे. देन मोटर कार फिक्स असेट्स, मोटर कार 30,000 इनरला घेऊया. कॅश इन हँड, फिक्स असेट्ससाठी जागा ठेवून नंतर घेतो आपण. कॅश इन हँड 1,000. एखाद्या वेळेला तुमच्या लक्षात नसेल, ही आता आपण
फ्युचरसाठी म्हणजेच तुम्हाला FY SY TYला गेल्यानंतर रूल लागू होणार आहेत. फिक्स असेट्स अगोदर, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर करंट असेट्स. त्यासाठी अगोदरच आपण ही स्टेप यूज करतो आहे. तुम्हाला लक्षात नसेल, डायरेक्टली तुम्ही करंट असेट्सवरती लिहिलात, त्यानंतर फिक्स असेट्स, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट मिक्स केलात तरी काही प्रॉब्लेम नाही, चालू शकतं. फक्त नंतरच्या जे पोस्टिंग आहे किंवा नंतर जे आपल्याला लक्षात ठेवायला लागतं रूल, त्याच्यापेक्षा आताच जर आपण तो रूल लक्षात ठेवला आणि त्यानुसार प्रॉब्लेम सॉल्व केला तर बरं होईल. म्हणजे फ्युचरच्या दृष्टिकोनातून तर बरं होईल. मला त्याची प्रॅक्टिस झालेली आहे आणि मला असं वाटतं तुम्हाला पण ती होणं गरजेचं आहे. कॅश इन हँड नंतर बिल्स रिसिवेबल. $20,000. नेक्स्ट वेजेस. ट्रेडिंग ओपनिंगमध्ये जागा ठेवते, ओपनिंग स्टॉकला परचेसला जागा ठेवतो, त्यानंतर वेजेस 2 वेजेस. ॲडजस्टमेंट आहे म्हणजेच इनरला घेऊया 1,000. नेक्स्ट डिस्काउंट. $235. नेक्स्ट रेंट. इनरला घेतो आहे, ॲडजस्टमेंट आहे 300. नेक्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट 2,500. आता ही जी जागा ठेवलेली आहे ती नेट प्रॉफिट ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस जो काय होतो आहे हा आपल्याला माहीत नसतो, त्यासाठी ही जागा ठेवावी लागते. जर ग्रॉस प्रॉफिट झाला तर तो क्रेडिट साईडला पोस्ट होतो, पण ग्रॉस लॉस झाला तर तो डेबिटला पोस्ट होतो आहे. ओके, त्यामुळे स्टार्टिंगची एक एक लाईन ही आपल्याला नेहमी सोडायलाच लागते. त्यानंतर अदर्स म्हणजेच इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ज्या आहेत त्यांचं रेकॉर्डिंग या ठिकाणी स्टार्ट होतं. म्हणजे सॅलरी वगैरे या ठिकाणी स्टार्टिंगला दिसणार, ऑफिस एक्सपेन्सेस स्टार्टिंगला दिसणार असं. ॲडव्हर्टाइजमेंट पण दिसू शकतं कारण ते ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असा क्रम असतो. त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन्स आणि त्यानंतर फायनान्स, अशा 3 स्टेप्स या ठिकाणी आपल्याला दाखवायचे असतात. ॲडव्हर्टाइजमेंट नंतर बॅड डेट 2 बॅड डेट. इनरलाच घेते 500. RDD ॲड करणार त्यामध्ये. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, तर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हे आपण इथे घेतलं तरी पण चालू शकतो. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 1,000. परचेस टू परचेस 27,400. इनरला घेतो आहे कारण रिटर्न्स आहे. नेक्स्ट मशिनरी फिक्स असेट्स. मशिनरी 30,000. ॲडजस्टमेंट आहे, जागा ठेवते. देन ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस एक्सपेन्सेस 500. सेल्स रिटर्न लेस फ्रॉम सेल्स बाय सेल्स लेस रिटर्न्स इनवर्ड. सेल्स रिटर्न म्हणजे रिटर्न इनवर्ड 680. ओपनिंग स्टॉक टू ओपनिंग स्टॉक 10,000. नेक्स्ट डेप्टर्स. आता मला वाटतं फिक्स असेट जास्त नाही आहे, मग रिकामी जागा ठेवण्यापेक्षा इथे आपण लिहू शकतो.
डेप्टर्स 35,500 ॲडजस्टमेंटला जागा ठेवली. कॅरेज आउटवर्ड टू कॅरेज आउटवर्ड $500. Next, cash at bank 2,000. डेबिट साइड कंप्लीट. क्रेडिट साइडला बघूया काय आहे ते. कॅपिटल 80,000. क्रेडिटर्स ते आपण कॅपिटल्सच्या ॲडजस्टमेंटला जागा ठेवते. क्रेडिटर्स 25,000. डिविडंड क्रेडिट बॅलन्स बाय डिविडंड 4,800. commission credit balance by commission 2,535. loan liability 8% loan 13,780 sorry 13,700. The 13,700 ॲडजस्टमेंट काय सांगते या ठिकाणी. लोन जो आहे त्याचा रेट आहे 8%. इंटरेस्टचा रेट 8% म्हणून ॲड इंटरेस्ट. आता 8% पण तो घेतलेला केव्हा दिसतोय. 1 जुलै 2018. 1 जुलै टू 31 मार्च 2019 एवढा त्याचा आपल्याला इंटरेस्ट चार्ज करून दाखवायला लागेल. मग किती मंथ होतोय बघा. 9 मंथचा घ्यायला लागेल. मग 13,700 ॲट 8% फॉर 9 मंथ 822 ॲड करणार आपण. इंटरेस्ट हे नेहमी असणाऱ्या कोणताही पार्ट असू दे, लॅबिलिटी असू दे किंवा असेट्स असू देत, ॲड होणार. 13,700 ॲड 822 14,522. सेकंड इफेक्ट इंटरेस्ट ऑन लोन म्हणून दिसणार डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉसच्या. टू इंटरेस्ट ऑन लोन तिथे ॲड झाला म्हणजे स्ट्रेट आला प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईडला 822. नेक्स्ट परचेस रिटर्न लेस फ्रॉम परचेस 400 लेस रिटर्न आउटवर्ड 400. 27,400 minus 400 27,000. less sales 38,600 38,680 less return 680 38,000. trial balance complete. then आता adjustment closing stock value 28,000. trading account credit side buy closing stock 28,000. second assets closing stock 28,000. next provision for doubtful debt on sundry debtors at 5% is less RDD at 5%. 35,500 at 5% 1,775. okay, 35,500 less 1,775
33,725. तर याचा सेकंड इफेक्ट बॅड डेटमध्ये ॲड होणार. ॲड RDD 1,775 plus 500, 2,275. Next, depreciate motor car by 5%, less depreciation at 5%, 30,000 less 5%, 1,500 is 28,500. Second effect, profit and loss debit. 2. Depreciation on motor car 1,500 and machinery at 7%, less depreciation at 7%, 30,000 less 7%, 2,100, 27,900. सेकंड पोस्ट तिथे लेस केलं आहे म्हणजेच क्रॉस प्रॉफिट अँड लॉस डेबिटला येणार. मशिनरी 2,100, 1,500 प्लस 2,100, 3,600. ओके. नेक्स्ट, आउटस्टँडिंग रेंट ₹800. रेंट आउटस्टँडिंग म्हणजेच ॲड आउटस्टँडिंग $800, 300 प्लस 800, 1,100. सेकंड, आता इथे ॲड केलं आहे म्हणजे जाणार कुठे, लॅबिलिटीला, स्ट्रेट जाणार ना, म्हणजेच लॅबिलिटीला. आउटस्टँडिंग रेंट इनरला घेऊया, किती घेतलं आहे 800. अजून काय बघा, आउटस्टँडिंग वेजेस 1,000. आउटस्टँडिंग ॲड आउटस्टँडिंग, आउटस्टँडिंग म्हणजेच अनपेड 1,000, 1,000 प्लस 1,000, 2,000. सेकंड इफेक्ट जाणार, आउटस्टँडिंग रेंट म्हटलं आपण, वेजेस म्हणणार, वेजेस 1,000, 800 प्लस 1,000, 1,800. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल at 3% per annum. कॅपिटलवर इंटरेस्ट ॲड होणार. ॲड इंटरेस्ट ऑन कॅपिटल 80,000 at 3%, 2,400. सेकंड इफेक्ट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल इथे ॲड केलं आहे म्हणजेच स्ट्रेट प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईडला. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल 2,400. and last one, goods of ₹4,000 withdrawn for personal use for proprietor for personal use. दोन इफेक्ट दिसणार. बाय गुड्स withdrawn by proprietor. ₹4,000. आता गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज म्हणजेच ड्रॉविंग, मग ह्या ड्रॉविंगमध्ये ॲड होणार. ॲड गुड्स विड्रॉन 4,000, 2,000 प्लस 4,000, 6,000. ओके. 80,000 लेस 6,000, 46,000. सॉरी 74,000. ॲड 2,400, 76,400. झालं. इथे आपले ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट संपलेले आहेत. आता आपण क्लोज करायला घेऊया.
38,000 plus 28,000 plus 4,000, 70,000. Minus 10,000, minus 27,000, minus 2,000, 31,000. 31,000 इन्कम साइड जास्त, एक्सपेन्सेस कमी आहे, म्हणजे ग्रॉस प्रॉफिट. ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बाय ग्रॉस प्रॉफिट. ट्रान्सफर फ्रॉम ट्रेडिंग अकाउंट 31,000. 31,000 plus 4,800 plus 2,535, 38,335. 38,335 minus 500 minus 1,000 minus 235 minus 1,100 minus 2,500 minus 2,275 minus 500 minus 822 minus 3,600, 2,400. 23,403. इन्कम जास्त, एक्सपेन्सेस कमी, म्हणजे इथे देखील नेट प्रॉफिट. ट्रान्सफर टू कॅपिटल, ॲड नेट प्रॉफिट. ट्रान्सफर फ्रॉम प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड, मीन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 23,403 plus 76,400, 99,803 plus 25,000 plus 14,522 plus 1,800, 1,41,125. अदर साइड करून बघूया सेम येते. 28,500 plus 27,900 plus 33,725 plus 1,000 plus 20,000 plus 2,000 plus 28,000. Same 1,41,125. Practice problem number 13 also completed.